आणि याच बाबतीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहे। सूरजजी, एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अद्यापही होते, तर दुसरीकडे अजित पवार अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। काय तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणी जे कुठे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई होईल, त्यांना शिक्षा होईल ही राहिलेली आहे। परंतु कालच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला, काय ठरलं हे अद्याप अधिकृतपणे मला माहिती नाही। परंतु काही लोक जाणीवपूर्वक कालच्या बैठकीवरनं वावड्या उठवून आपल्या राजकीय पोळ्या किंवा माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न हे करत असतात। आता जे लोक अशा पद्धतीचं विधान करतायत किंवा जे अशा पद्धतीच्या आमच्या पक्षावरती आरोप करतायत त्या लोकांची पार्श्वभूमी काय, तर हे रिचार्जवर चालणारी लोक आहेत। त्याच्यामुळे यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। हे खूप काही यांचं फक्त काम काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करणे आणि हेच यांचा आतापर्यंतचा राहिलेला उद्योग आहे। या प्रकरणात जर आमच्या पक्षातला एकही पदाधिकारी, कार्यकर्ता, नेता जर दोषी आढळला तर कुठल्याही नेत्याला सुट्टी अजितदादा देणार नाहीत। आणि परंतु जाणीवपूर्वक काही लोक या प्रकरणाचे राजकीय पोळ्या भाजण्याचं, आपल्या स्वतःचे रिचार्ज करून घेण्याचं काम हे करतायत। याच्यावरनं एक दिसून येते की या प्रकरणाचं राजकारण या लोकांनी चालवलेलं आहे। मात्र सूरजजी, अंजनी दमानिया ह्या अद्यापही टीका करतायत। अजितदादांकडे आपण पुरावे सादर केले तरी देखील अजित पवारांची ही भूमिका असल्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले। या संदर्भात काय सांगाल? त्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत ते सार्वजनिक आहेत। त्याच्यामध्ये कुठेही धनंजय मुंडे साहेब दोषी आढळत नाहीत। ते काहीतरी मी असं खूप मोठं काम केले असं दाखवत असतात। त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसतो। आतापर्यंत फक्त आरोप करणे हे त्यांचा उद्योग राहिलेला आहे आणि ह्या उद्योगाव्यतिरिक्त काही करत नाहीत। त्यांच्या पुरावे काही अशी खूप महत्वाचे किंवा त्याच्यामध्ये आमचा कुठला नेता दोषी आढळतो असं नाही। आमची भूमिका पहिल्या दिवसापासून हीच राहिलेली आहे की ह्या प्रकरणामध्ये जे खरे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। परंतु ही काही मंडळी आहे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम करणे हा यांचा धंदा आहे, त्या धंद्यासाठी करतायत। बरं, नक्कीच। सूरज चव्हाणजी, खूप खूप धन्यवाद टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।